तरी बोलाल का काय झालं? मला सांगा वसुंधरा, आपण हे लग्न अहो आपलं अरेंज मॅरेज आहे. पण जर संवादच नाही साधला तर आपण एकमेकांना ओळखू नाही शकणार कधीच. प्लीज बोला माझ्याशी. प्लीज. म्हणजे पहिला बाबा मिळावा, चिन्नूला आई मिळावी म्हणून आपण हे लग्न केलं, राईट? पण त्याचा बाबा असण्याची जबाबदारी तुम्ही मला पार पाडू देणार नाही तर मी त्याचा बाबा असण्याचा काय अर्थ? मला मान थँक्यू. मला मान्य आहे की बनीच्या नावापुढे माझं नाव लागत नाही. त्याच्या शाळेत पालक म्हणून तुमचं नाव जातं, पण बनी मला बाबा समजतोय. आणि जर त्याच्याकरता मी त्याचा बाबा आहे तर एक बाबा म्हणून माझ्याकडून त्याच्यासाठी जे काही जमेल ना मला ते करायचं आहे. आणि प्लीज ते मला करू द्या. अहो वसुंधरा प्लीज मला मला आता बोलू द्या. तुम्ही म्हणालात ना की माझ्या मनात काय ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. सॉरी. बोला तुम्ही. थँक्यू. आय माइट बी रॉंग, पण मला असं वाटतं की तुम्ही मला बनीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करता. तुम्ही मला त्याच्या शाळेची फीस भरू देत नाहीत, त्याचे शुल्क भरू देत नाहीत. अजूनही तुम्ही आपण एक कुटुंब आहोत हे मानत नाही आहात. मला माहिती आहे तुम्ही हे सगळे पैसे त्यासाठी जमवले होते. आणि ते जमवत असताना तुम्हाला नेहमी वाटत असेल की एकदा काही अमाऊंट पूर्ण झाली की तुम्ही बनीला त्या शाळेत पाठवू शकाल. तुम्ही एवढे कष्टाने जमवलेले पैसे तुमच्या हातून निघून जाऊ नये म्हणून मी भरले ते पैसे, कारण माझ्याकरता ते भरणं सोपं होतं. तुमच्याकरता त्या पैशांची किंमत काय ते माहिती आहे मला. मला कसं सांगू आकाश की हे पैसे तुम्हाला परत द्यायला तुमच्या आईने भाग पाडले. तुम्हाला वाटेल मी तुमच्या आईची कंप्लेंट करते. खरंच सॉरी आकाश. म्हणजे मी फक्त माझ्या इमोशन्सचा विचार केला. मी बनीची फीस जमा केली होती कारण माझी इच्छा होती की ती फीस फक्त मी भरावी. मला कुणाची हेल्प नको होती त्यासाठी. पण तुम्ही बनीला आपलं समजताय याचा आनंद आहे मला. ओके. और टिश्यू. नाही मी दोन येते. Lucky? अरे What a pleasant surprise. आकाश सर कसे आहात तुम्ही? Yeah, I'm good. By the way,
मला तुला थँक्यू बोलायचंच राहून गेलं. कशाबद्दल? तू लग्नात ते काही केलंस. अहो नाही सर, प्लीज त्याची काहीच गरज नाही. इट वॉज माय ऑनर. तुम्ही अच्छा, वहिनी बरोबर लग्नानंतर पहिल्या डेटवर आल्यात वाटतं. हा? कुठे आहेत वहिनी? कुठे आहेत वहिनी? वॉशरूमला ओह सॉरी, नो प्रॉब्लेम. परत कधीतरी तुम्हा दोघांना एकत्र भेटीन मी. येस, आम्ही पण निघतच होतो, जस्ट बिल पे करत होतो. नाही काय हरकत नाही, आपण कुठेतरी बाहेर मस्त जेवायला भेटू तिकडे. बाहेर वगैरे काही नाही, तू घरी येतोयस जेवायला आणि तुझ्या दोन्ही फ्रेंड्सना सोबत घेऊन यायचं. सर आप बस हुकुम करो, आम्ही हजर असू. ओके. सी यू, बाय. सॉरी, ह्याच्यामुळे आपलं बोलणं अर्धवट राहील. हाऊ त्यात सॉरी काय? इनफॅक्ट आय एम सॉरी. मी सकाळपासून तुमच्याशी नीट बोलत नव्हतं, पण आपलं बोलणं अर्धवट झालं नाही. ॲक्च्युली मलाच वाटतं की मी थोडं जास्त बोलून गेलो. सॉरी. आणि थँक्यू, तुम्ही माझ्या बनीचे बाबा बनलात त्यासाठी खरंच थँक्यू. आणि मी तुम्हाला त्याच्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न नाही करत आहे. खूप आनंद होतो मला तुमचं आणि बनीचं नातं बघून. खरंच